सोनालीला नेहमी वाटायचं महाग क्रीम लावलं की तिची स्किन सुंदर होईल. पण 2 आठवड्यांनी तिच्या स्किनवर छोटे छोटे दाणे दिसायला लागले. इतकी महाग क्रीम तरीही प्रॉब्लेम का वाढली? प्रॉब्लेम क्रीम मध्ये नव्हता, प्रॉब्लेम तिच्या स्किन टाईपचा होता. सांदव माने प्रॉडक्ट वापरला आणि काही दिवसांतच तिची स्किन शांत झाली. अरे देवा, पुन्हा पिंपल्स? मी इतकी क्रीम्स लावते तरी स्किन डल का? प्रॉब्लेम नक्की कुठे आहे? हा सिरम लावू की तो? इंस्टाग्रामवर सगळे म्हणतात मस्ट बाय, जास्त प्रोडक्ट जास्त ग्लो, बरोबर ना? अरे स्किन जळते, रेडनेस वाढली. हे मी काय केलं? तुझी स्किन प्रॉडक्ट मुळे नाही, स्किन बॅरियरमुळे खराब झाली आहे. सिंपल रुटीन फॉलो, फक्त बेसिक पुरेसा आहे. येस, सिंपल इज पॉवरफुल. माइल्ड फेस वॉश, मॉइश्चरायझर, डेली सनस्क्रीन, बस इतकंच. वाव, पिंपल्स कमी झाले, स्किन काम वाटते, कॉन्फिडन्स बॅक. स्किनवर एक्सपेरिमेंट करू नका. ट्रेंड नाही, डिसिप्लिन फॉलो करा. हेल्दी स्किन, नॉलेज प्लस रुटीन. पुन्हा पिंपल्स? एक्झाम स्ट्रेसमुळे असेल का? काहीतरी क्विक रेमेडी करायला पाहिजे. लेमन लाव, नॅचरल आहे. टूथपेस्ट ओव्हरनाईट ठेव, पिंपल्स कॉम्पो. डॉक्टरकडे जाण्यापेक्षा सोपं वाटतंय. थोडं जळच आहे. नॅमफुल कसं असेल? अरे जास्त बर्निंग होते, रेडनेस वाढली, मार्क्स पण पडले. मी काय केलं स्वतःच्या स्किनला? Gentle cleanser, moisturizer, daily sunscreen, prescription gel at night. रेडनेस कमी झाली, स्किन काम वाटते, कॉन्फिडन्स बॅक. YouTube रेमेडी आधी स्किन टाइप समजा. ट्रेंड नाही, मेडिकल ऍडवाइस फॉलो करा. हेल्दी स्किन, पेशन्स प्लस प्रॉपर केअर. अशाच प्रोफेशनल स्किन स्टोरीज साठी डॉक्टर हेल्थ मराठी सबस्क्राईब करा.